सुंदर मनामध्ये भरली करते ना मी, तुझ्या जीवावर शर्यतीत भाग घेतला नाही असं म्हणला मला. असं म्हणला का आव्या? हे पाय ते अगं रडू नाही माई. अगं नवरा बायको म्हणल्यानंतर असं चालतच असतंय. मग आरेला कार्य होतो, भांडाभांडी होतेच ना. आता मी आणि हे आमच्यात काय वाद होत नाहीत का? भांडण होत नाहीत? बापू आणि आई भांडलेच नसतील का कधी? मग हे होत असतंय. तू नको रडू माय, छान लेकरू आहे ना तू. आता मला भेटू दे आबे, भेटूच दे मला. काठीच हातात घेते आणि विचारते कायला रडवलं माझ्या लतीला? तू विचारणारच आहे मी. नाही नाही मामी, प्लीज त्याला काही विचारू नका. तो परत मलाच बोलणार, कायला चोंबडेपणा केला, कायला माझ्या आईला त्रास दिला. त्याची आई आणि तुझी तुझी कोणीच नाही का? मी त्याला नाही आवडणार मामी, खरंच सॉरी. मला तुम्हाला त्रास नव्हता द्यायचा, मला सांगायचं बी नव्हतं तुम्हाला, पण ते चुकून बोलून गेले. अगं असू दे माय, लय तोडून बोलला मला. दत्ते त्याच्या मनाला बी काहीतरी लागलं असेल ग. येड लेकरू आहे माझं, घाबरला असेल. आब्या घाबरला ना, चिडचिड करतोय. पण घाबरायला काय झालं? आता तेच तू शोधलं पाहिजे ना. तू बायको म्हणल्यावर तूच शोधलं पाहिजे, दुसरं कोण शोधणार? विचित्र वागू राहिले मी. म्हणजे अरे माझं मलाच कळत नाही काय चाललंय. अस्वस्थ वाटू राहिले, मनात लय काहीतरी खळबळ आहे, पण नेमकं काय काय कळच ना मला आता. तर म्हणजे नक्की झालं काय तुला? मला आता राग येऊ राहिला दादा. कोणाचा? या लतीचा. तिचा तिचा का राग येतो? राग येण्यासारखंच वागू राहिली ना ती. अरे नक्की काय केलं काय तिने? ट्रेनिंग. म्हणजे ती ट्रेनिंग करते याचा राग येतोय तुला? शर्यतीला नाही घाबरत मामी तो. हा ते तर माहितीच आहे मला, पण तो घाबरला नाही, चिडलाय. कोणावर? मायावर. काय केलं तू? तेच तर कळत नाहीये. दौलतच्या बोलण्याचं तू मनावर नाही घेणार. हा हे बी आहेच म्हणा. माझाच राग आलाय त्याला, मला कळतंय ना, माहितीये मला. बरं तुला राग आलाय ना, तर तू सांग ना की तू हे केलं, मला आवडलं नाहीये. पण नाही, ते बोलणारच नाही. माहिती आलंय, शान आहे ना, स्वतंत्र एकदम. मामी मला म्हणला तो, तुला स्वतंत्र आहे, तुला कुणाची गरज नाही. आणि मी स्वतंत्र आहे की नाही हे ठरवणारा तो कोण? माझं मी पाहून घेईन. त्यानं आधी जे काय आहे ते घडाघडा बोलावं. पण नाही, माझं चुकलं असेल ना तर मी माफी मागन. पण नाही, मूळ मुद्द्यावर बोलायचंच नाही, फक्त टोमणे मारायचे. वेगळं काय? जगातले सगळेच नवरे असंच करते. मग मनातलं घडाघडा कोणाशी बोलायचं नाही. भावनिक असतात बायका, असं म्हणून स्वतः डोळ्यातनं टिप पण गाळायची नाहीत, का तर आम्ही पुरुष आहोत म्हणून. पण आपलं तसं नसतं ना. आपण चिडतो, भांडतो, वादळापट करतो, रडून मोकळ्या होतो. पण हे सगळं साठवून ठेवतात मनामध्ये, कधीच बोलणार नाहीत कोणालाच काहीच. आणि मग चिडचिड करायची. भलत्याचा राग भलत्यावरच काढतात. वड्याचं तेल वांग्यावर, दुसरं काय. आब्याचं बी तसंच असणार आहे. एवढं वाईट वाटलं ना मामी मला. असू दे ग माय, मला समजू शकते. पण त्याला पण झालाच असेल की डोक्याला काहीतरी ताण. घर सोडल्यापासून तो तर हायच ना. पण अचानक एवढं चिडायला काय झालं काय माहित. लते तू तरी चिडू नको ना ग त्याच्यावर. त्याच्या वतीने मी माफी मागते माय तुझी, पण तू चिडू नको त्याच्या. मामी प्लीज, तुम्ही कायला? एकटा आहे ग बाहेर तू, लोकांच्या दारात. आपल्या घरातनं काहीच साथ नाही त्याला. खरंच सांगते लते, मी खरंच सांगते. किती बी वाटलं ना मला, तरी बी यांच्या समोर माझं काहीच चालत नाही. मायाची गरज असणार आहे त्या लेकराला.
आपली माणसं आपल्या बरोबर नसली ना की माणूस सैरबैर होतं ते. त्या शर्यत येऊन ठेपली जवळ, त्याचं पण टेन्शन असणार त्याला. कोणाला सांगावं त्यानं? त्याची कशी आणि किती वनवन होते पाहती ना तू. या सगळ्याचा राग निघाला असणार आहे तुझ्यावर. बायको आहे ना तू, तुझ्यावर नाही राग काढणार तर कोणावर काढणार माय? तू नको रागू. हा, पण काय गरज काय एवढं ट्रेनिंग करायची? नक्की काय झालं काय अभिमन्यू? म्हणजे तूच तिच्या मागे लागला होता ना, ट्रेनिंग कर हा म्हणून. लागलो होतो, पण काय लिमिट आहे का नाही त्या ट्रेनिंगला? आता नाच आपलं. म्हणजे अरे त्या बँकेच्या बायका फिरकत बी नाहीत त्या ट्रेनिंगला, हीच असती एकटी. अरे जाऊ दे ना मग, त्याला काय होतं? आणि ती सिन्सिअरली करते तर करू दे ना तिला, त्याचा तिलाच फायदा होईल ना. काय कसला फायदा? नाही सांग ना, कसला काय काय फायदा काय होणार आहे? अरे ती फिट होईल ना. एवढी बी फिट बायको नको मला. ए बाबा, नक्की झालं काय तुला? असं का बोलतोय तू? अरे एकटी जाती योगा. ती ट्रेनिंग करती हा तुझा प्रॉब्लेम आहे की एकटी जाती हा तुझा प्रॉब्लेम आहे? हे पाय माझं साधं म्हणणं आहे दादा, तिनं तिची तब्येत सांभाळून ट्रेनिंग केलं पाहिजे, झेपल तेवढं बस. काय तब्येत ठीक आहे ना तुझी? नाही येडा झालोय, गोळ्या देतो का शॉक देतो? अरे अभिमन्यू, तूच तिच्या मागं लागून लागून तिला प्रोत्साहन देऊन ट्रेनिंगला पाठवलं होतं ना. अरे ती आजारी होती तरी तिला दुसऱ्या दिवशी जायला लावलं तू. आयुष्यात पहिल्यांदाच असं काहीतरी करते ती, ट्रेनिंग विनिंग तर करू दे. उलट आता तर तू तिला समजून घेतलं पाहिजे. कळतंय का काय बोलतोय मी? आणि एकदम फिट आहे ती, आनंदी असते तर. जाणवलं ना तुला बी? काय? नाही आजकाल आनंदी असते ती, तुला बी जाणवलं? हा हा, लय खुश असते ती. नाही कारण काय? खुश असायचं कारण काय? का लॉटऱ्या लागल्या आहेत, कबड्डी भेटली हिला काय? म्हणजे खुश नसायला पाहिजे का तिने? नाही कारण आहे का? खुश असायचं कारण आहे का? अरे दिवसेंदिवस फिट व्हायला लागली, हे का कमी कारण आहे का? नाही नाही कमी कसं, लय मोठं कारण आहे. तिला म्हणा नोकरी सोड आणि ट्रेनिंगच घेत राह. हा उन्हातानाचं ग्राउंडवरच राह म्हणा. नोकरीची गरज काय आता? नाही का? नाही आनंदी असू दे खुश असू दे, माझं काय म्हणणं नाही त्याबद्दल. आता तर इंटरनॅशनल ट्रेनर आहे तिच्याकडं, ऑलिम्पिक बी खेळेल ती नाही का? पाहिलं ना तिचं बॉडी बॅलन्स बॉडी. आम्ही व्यायाम केलेच नाही ना कधी, येडेच आहेत आम्ही. शर्यतीत भाग घेते का विचार तिला. आता तूच समजून घ्यायला पाहिजे त्याला. आयुष्यात पहिल्यांदा घराच्या बाहेर गेलंय माझं लेकरू. बाहेर एकटं वाटत असेल त्याला. लते, तुझा नाही तर कोणाचा आधार आहे बरं त्याला? सांग पाहू. तो काय बोलला ना तर वाईट नाही वाटून घ्यायचं. माणूस आपल्या हक्काच्या माणसावर चिडतो, त्यालाच अगं लते, तो तुला बोलला चिडला म्हणजे हक्काची आहेस ना ग तू त्याच्या. कसं कळ ना ग माय तुला? तू नाही तर कोण आहे बरं त्याचं? मन एक चांगलं आहे की तो निदान तुझ्याकडे मन तरी मोकळं करू शकतोय. लते, माणूस चुकीचा नसतो पाय, वेळ चुकीची असते. आपण नाही समजून घेतलं तर कोण समजून घेणार त्याला? आपण नको का त्याच्या मनाचा विचार करायला? नोकरी, शर्यत आणि घरचं किती बी सख्खा मित्र असला तरी पण मित्र आहे. विक्याच्या घरी राहावं लागतंय त्याला. ट्रेनर नाही त्यामुळे धड ट्रेनिंग नाही. कुठं दुखत खुपत असेल, काय वाटत असेल, कोणाला सांगल? टेन्शन असेलच ना त्याला बी. आता फोन करून बसलाय ना तो, ढाल घेऊन आल्याशिवाय घरचा उमरा ओलांडणार नाही म्हणून. अगं किती बी आत्मविश्वास असला तरी आत खोल कुठं तरी भीती वाटतच असेल ना ग त्याला.